स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतलेली आहे। या आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना मात्र आधी राज ठाकरे यांनी सुनावल्याची माहिती मिळते आणि एकूण निवडणुकीच्या जे काही कामकाज करणं अपेक्षित आहे त्यावरून देखील राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळते। मनसेचे सर्व पदाधिकारी आता आपल्या सोबत आहे। काय बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, राज ठाकरेंनी नेमके काय तुम्हाला आदेश दिले? आजची जी बैठक होती ती साहेबांनी शाखाध्यक्ष आणि त्याच्यावरचे सर्व पदाधिकारी अशी बोलवली होती। स्वाभाविकच येणाऱ्या निवडणुका हा त्याचा अजेंडा होता, पण असं काही नाही आहे की साहेबांनी वेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये हे केलं। साहेबांनी स्पष्टपणे काही मार्गदर्शन केलं की जे मार्गदर्शन हे आमच्यासाठी त्यांची कानटोचणी होती, अशा पद्धतीने त्यांनी ते मार्गदर्शन केलं आणि ते आम्ही सगळेजण फॉलो करणार आहोत। त्यांनी जे सांगितलंय त्याप्रमाणे येत्या 3-4 दिवसामध्ये आम्ही तो रिझल्ट जो आहे तो साहेबांना देणार आहोत, कारण निवडणुका तोंडावरती आहेत। आम्ही त्या निवडणुका लढायला सज्ज आहोत। काय काय नेमके आदेश राज ठाकरेंनी दिलं? माहिती मिळते की काम करा अन्यथा पद सोडा, अशा पद्धतीची सुनावणी म्हणजे एकूण कान उघडणी देखील राज ठाकरेंनी केलेली आहे। खरं तर येत्या निवडणुकींमुळे प्रत्येक याद्यांवर BLA असणं गरजेचं आहे। त्या याद्यांवर BLA नेमणुकां ज्या ज्या प्रभागात झालेल्या आहेत त्यांची साहेबांनी सगळ्या किती शाखाध्यक्षांनी दिले त्यांना विचारणा केली। त्याचबरोबर ज्यांनी दिले नाही त्यांना सुद्धा विचारलं की तुम्ही किती दिवसात ते BLA देणार आहे। त्या दृष्टिकोनाने मार्गदर्शन केलेले आहे की जेणेकरून प्रत्येक यादीवर BLA कसा असेल आणि यादीवरचाच BLA हवा आहे तो कशा पद्धतीने काम करेल हे सर्व मार्गदर्शन माननीय राज साहेबांनी आज या बैठकीत दिलेले आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती काय नेमके आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत त्यावर देखील जर तयारी असेल तरच निवडणुकीला सामोरं जा, अशा पद्धतीच्या सूचना देखील राज ठाकरेंच्या होत्या। कुठलीही पक्ष संघटना शेवटी बघा काम करत असताना त्याची संपूर्ण तयारी करते आणि राज साहेबांनी सांगितलं की तयारीला लागा, तयारी करा। तुम्ही रिझल्ट जर आपल्याला घ्यायचा असेल, निवडणुकीमध्ये जर तुम्हाला निवडून यायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक यादीवर प्रत्येक लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेबांनी आज प्रत्येकाला आपापली जबाबदारी समजून सांगितलेली आणि प्रत्येकजण त्या पद्धतीने काम करतो। निवडणुकीची जी तयारी आहे त्यावर देखील राज ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली, ज्या पद्धतीने अपेक्षित तयारी नसल्यामुळे राज ठाकरे नाराज वगैरे नाहीत। शेवटी बघा ते पालक आहेत आमचे आणि त्यांचं काम आहे की प्रत्येक संघटनेमध्ये कोण किती काम करतोय आणि प्रत्येकाची त्यांनी माहिती घेतली, प्रत्येकाला विचारलं की तुमच्या भागातली BLAची परिस्थिती काय आणि ज्यांनी काम दिलं, ज्यांनी BLA दिलेले आहेत त्यांना शाबासकी दिली आणि येत्या काळात त्यांची बैठकसुद्धा घेणार आहे आणि ज्यांनी केलं नाही त्यांना विचारणा केली की तू हे किती दिवसात देणार आहे। त्यामुळं शेवटी संघटना म्हणलं तर रिझल्ट देणं गरजेचं असतं आणि साहेबांनी त्या रिझल्टसाठी प्रत्येकाची विचारपूस करून समजून सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने काम करायचं। या सगळ्या बैठकीनंतर शहर कार्यकारिणीची बैठक तुम्ही लगेच लावलेली, काय नेमकी बैठकीत? नाही, बैठका शेवटी निवडणुकीच्या दृष्टिकोनाने आहेत आणि प्रत्येक भागामध्ये प्रत्येक यादीवर कशा पद्धतीने लोक नेमलेली आहेत, ती लोक कोण आहेत आणि जे नेमले नसतील ते लवकरात लवकर नेमून यादीवर कसं काम करायचं त्या दृष्टिकोनाने बैठक आहे आमची। आजची बैठक खरं वेगळी होती, ज्या पद्धतीने राज ठाकरे यांनी आज जी माहिती मिळाली पदाधिकाऱ्यांना कडक शब्दात सुनावण्याचं हे बघा, जसं आत्ता साईनाथ म्हणाले कडक शब्द साहेबांचे नेहमीच असतात बरं का। त्यांनी मार्गदर्शन केलं, विशेष म्हणजे साहेबांनी आज आढावा घेतला की आपण जर निवडणुका लढणार आहोत तर आपले दोन्ही A आणि B प्लॅन तयार आहेत ना, आणि मग ते दोन्ही जर A आणि B प्लॅन तयार असतील तर ते कशा पद्धतीने तयार आहेत याचा सगळा त्यांनी आढावा घेतला। त्या प्रत्येक शाखाध्यक्षाला ज्यांनी BLA नेमलेत त्याला सूचना केल्या, ज्यांनी नाही नेमलेत त्यालाही सूचना केल्या आणि मग ह्याच्यामध्ये ज्या काही त्रुटी राहिल्या आहेत, ज्या त्रुटी भरून काढायच्या आहेत त्याच्यासाठी तातडीने आम्हाला सांगितलं की बैठका घ्या आणि या बैठका घेऊन आम्हाला जबाबदाऱ्या देऊन त्या पद्धतीने पुढे कार्य करून येत्या 3 ते 4 दिवसामध्ये त्याचा लेखाजोखा सगळ्या माझ्याकडे येऊन मांडा। काय आज राज ठाकरे ज्या पद्धतीने एकूण बैठकीमध्ये त्यांचं अवतार किंवा त्यांच्या ज्या पद्धतीने एकूण बॉडी लँग्वेज या सगळ्या गोष्टीवरनं नाराजी दिसून येत होती। साहेब दररोज मार्गदर्शन करतातच आणि आज सुद्धा त्यांनी तेच मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे। ज्या काय उणिवा होत्या त्या सर्व भरून काढायचे आदेश आम्हाला सर्वांना दिलेले आहेत। काय निवडणुकीसंदर्भात काय नवीन आदेश काय दिलेत राज ठाकरे? आता जवळजवळ 150 वॉर्ड आहेत। जसे पाहिले तर आपण वॉर्ड अध्यक्ष आपली जी पूर्वी पद्धत होती त्यातले जवळजवळ 70 ते 80% आमच्याकडे आता सर्व रेडी होते। जे काही 10-20% अजून काम चालू होतं त्यांना ते लवकर पूर्ण करायला लावलेलं आहे।
तर या सगळ्या मनसे पदाधिकारी, शहराध्यक्षांसह जे प्रमुख पदाधिकारी त्यांची बैठक आज राज ठाकरेंनी घेतलेली आहे. मात्र आजची बैठक तितकीच महत्त्वाची आहे, कारण राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेले आहेत आणि जी काही अपेक्षित तयारी राज ठाकरेंना दिसली नसल्यामुळे नाराजी देखील राज ठाकरेंनी या बैठकीत व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.